नमस्कार सगळ्यांना. तर आजचा माझा नाश्त्याचा प्लॅन आहे दलियाचा उपमा. तर इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर मी राई ॲड केली, मग शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची आणि कांदा हे सगळं टाकून परतवून घेतलं छान. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून अजून चांगलं परतवून घेतलं, का तर कांदा लवकर मग थोडा शिजावा. आणि मग थोडीशी हळद टाकली. तुम्हाला जर हळद नाही टाकायची असेल ना तरी चालतं. आणि इथे मी पहिलेच धुवून ठेवला होता दलिया. तर त्यानंतर तो 5 मिनटं धुवून ठेवला होता आणि मग मी ॲड केला आणि चांगला मस्त परतवून घेतला. आणि ह्या दलियाच्या उपम्यासाठी ना पाणी गरम असलं नसलं तरी चालतं, पण मी इथे थोडंफार गरम केलं होतं, जास्त नाही. आणि त्यावर मग कोथिंबीर टाकून जरा पाणी जास्तच ठेवलं होतं मी, का तर माझ्या बाळाला पण भरवायचं होतं मला त्याकरिता. तुम्हाला जर असं मोकळा हवा असेल ना तर तुम्ही कमी पाणी टाकून असा मोकळा करू शकतात, पण मी इथे थोडा दलदलीत केलेला आहे, का तर त्याला खायला इझी होईल म्हणून. आणि खायला पण अतिशय लागतो टेस्टी. त्यानंतर इथे टिफिनसाठी मी राजमा करणार आहे. तर राजमासाठी मी इथे मसाला तयार करते. तर मिक्सरच्या जारमध्ये मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1-2 कांदा घेतलेला आहे, 1-2 टॅमॅटो कापून घेतलेले आहेत आणि भरपूर सारा कढीपत्ता आणि अद्रक टाकलेला आहे. कढीपत्ता ना तुम्ही आवर्जून टाकत जा, कारण आपण असा कढीपत्ता भाजीतला काढून फेकून देतो, खात नाही, म्हणून असं करत जा. आणि मग इथे तेल गरम झालेलं आहे, मग जिरं, तेजपत्ता टाकला. आणि ना हे बॅटर टाकताना थोडं सांभाळून टाकत जा, कारण तेल गरम असतं आणि मग आपल्या अंगावर पण उडू शकतं, म्हणून सांभाळून करत जा. आणि मग आपले बेसिक मसाले असतात ते टाकून घ्यायचे आणि मग त्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं आणि तेल सेपरेट होईपर्यंत ना चांगलं शिजवून द्यायचं. तर इथे मी झाकण ठेवून ना तेल सेपरेट होईपर्यंत शिजवायला ठेवलेलं आहे. मग इथे तेल सेपरेट झालेलं आहे बघा, छान मस्त असं करून द्यायचं, थोडंसं पेशन्स ठेवायचे. आणि मग त्यानंतर हे रात्री बॉईल करून ठेवलेले मी राजमा, सकाळी नाही केले कारण घाई होते म्हणून. आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी थोडं चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग परत थोडंसं पाणी टाकलं, कारण थंड झाल्यानंतर ना ही भाजी ना जाडसर होते. तर तुम्हाला पाणी हवं असेल ना त्या हिशोबाने तुम्ही भरपूर पण टाकू नका, पण जसं रस्सा होतो जाडसर त्या हिशोबाने टाका. आणि बघा, आणि त्यानंतर मग थोडं शिजल्यानंतर थोडा गरम मसाला आणि कसुरी मेथी वरून टाकायची आणि 2 मिनटासाठी फक्त किंवा 1 मिनटासाठी थोडंफार शिजवत ठेवावं. जास्त शिजवायची पण गरज नाही, कारण आपण पहिलेच इथे बॉईल करून घेतलेले होते राजमा. आणि मग इथे मी टिफिन भरायची तयारी केली. तर बघा माझी भाजी कशी दिसते, छान वाटते ना. आणि ह्या भाजीसोबत ना मला जास्त भात आवडतं, पण राजमा चावल हे फेमस आहे, पण हे टिफिनसाठी आहे, तर शैलेशला चपातीच आवडते. चला मग बाय.